पाटलांच्या हाती आता रामराजेंची बारी आणि मोदी सत्तेची 23 वर्ष या सगळ्या बातम्यांसोबतच सगळ्यात पहिल्यांदा जी सुरुवातीची महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा काहीतरी भूकंप सदृश घडेल अशी चर्चा सुरू झाली आहे। हा संभाव्य राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडणार असला तरी सुद्धा त्याचं केंद्र दिल्ली असण्याची शक्यता आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये या भूकंपाची बीजं रोवली गेल्याची चर्चा आहे। नेमकं काय घडू शकतं पाहूया या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते। सविचारी पक्षांबरोबर जर एखादी चांगलं होत असेल तर अडचण काय? येत्या 3 दिवसात राज्याच्या राजकारणात काय घडणार? महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? राज ठाकरेंची महायुतीमध्ये एंट्री होणार? तर यामागचं कारण म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेलं एक विधान। पत्रकारांनी अलर्ट राहावं, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। मी एक हिंट देते छोटी, म्हणजे माझं निरीक्षण सांगते, असं होईल असं नाहीये। महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते, त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं। पण आमचे लोक लढायला तयार आहेत सगळीकडे। एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांना एक जागा देऊन बघावंच की नीलम गोऱ्हेंची लोकांमधली पत किती आहे हे नीलम गोऱ्हेंनीही आजमावून बघावं आणि आपली लाडकी बहीण म्हणून त्यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदेनी सुद्धा आजमावून बघावं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही ऍक्शन मोडवर आलेत। गेले 2 दिवस ते नाशिक पुण्याच्या दौऱ्यावर होते। दरम्यान येत्या 13 ऑक्टोबरला मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावमध्ये पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राजकीय घडामोडीबाबत मोठं भाष्य केलंय। राज ठाकरे मनसैनिकांना काय म्हणाले? पुढील काही काळामध्ये मोठी राजकीय घडामोड आहे। तुम्हाला बोलावलं तर तातडीनं मुंबईला या। तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 तारखेला कळवतो। सविचारी पक्षांबरोबर जर एखादी चांगलं होत असेल तर अडचण काय? इकडे तर सविचारी पक्ष नाहीत, विचाराला मिळत नाही। आपल्या स्वतःचे तत्व वेगळी, दुसऱ्याची तत्व वेगळी, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लोक जात आहेत, बाळासाहेबांचे विचार सोडतायत। अशा लोकांचं चाल होतं। आम्ही तर सविचारी पक्षासोबतच जाणार आहोत, त्याच्यामुळे काय अडचण आहे? संख्येचा विषय त्या कराची झाली तर मला आनंदच वाटेल। बघा, समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे। जसे भारतीय जनता पार्टी शिवसेना आज जवळजवळ 30 वर्ष महाराष्ट्रात एकत्र आहेत, समविचारी पक्ष आहे। त्यामुळे जर का मनसेला तसं वाटत असेल तर त्यात वावगं काहीच। राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार येण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे। मात्र जागा वाटपाचा तिढा महायुतीमध्ये वाढत चालल्याचं बोललं जात आहे। भाजप 155 ते 160 जागा लढण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे। तर 90 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत, एकाही जागेची अदलाबदल करायची नाही अशी ठाम भूमिका शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे। परिणामी अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात असंही बोललं जात आहे। अजित पवार महायुतीतून आऊट झाल्यास राज ठाकरेंची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळेच महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारी संभाव्य ब्रेकिंग काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। आणि शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ही जी बातमी आहे अजितदादा आउट आणि राज ठाकरे इन होण्याची शक्यता आहे, याच्यामध्ये जे 4 फॅक्टर्स समाविष्ट आहेत, 4 घटक आहेत, भाजप आहे, शिंदेंची शिवसेना आहे, अजित पवार आहेत आणि राज ठाकरे आहेत। अगदी थोडक्यात सांगा की ह्या 4ही जणांचे प्लस आणि मायनस पॉइंट्स काय काय असू शकतात, ठरू शकतात जर खरंच असं घडलं तर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर ठाकरे सोबत आले, जर अजित पवार बाहेर पडले, याच्यामध्ये सर्वाधिक प्लस मध्ये असतील ते म्हणजे एकनाथ शिंदे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चेहरा ठाकरेंचा महायुतीला मिळेल, कारण महायुतीला त्यांचं सगळं राजकारण गेल्या काही दिवसांपासून जे उद्धव ठाकरेंचा सहानुभूती आहे, त्या सहानुभूतीला खास करून मनसेचे जे पॉकेट्स आहेत ते मुंबईमध्ये आहेत। आणि जर महाविकास आघाडीला थांबायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची मतं फोडणं गरजेचं आहे। आणि महायुतीमध्ये एक नवीन ठाकरे येणार असल्यामुळं एक ठाकरे वर्सेस ठाकरे सामना होईल आणि त्याचा फायदा होईल। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना अजित पवार हे जर बाहेर पडले तर सर्वाधिक जागा मिळतील। मात्र सगळ्यात मोठा फटका जो आहे तो भाजपला आहे। जर हे अजित पवार सोबत असले तरी फटका आहे, बाहेर पडले तरी फटका आहे। एक भाजपचा जो वैचारिक दृष्टिकोनातून कार्यकर्ता आहे
तो म्हणेल की अजित पवार बाहेर पडले त्याचा फायदा होतो. मात्र अजित पवार यांचा एकदा वापर करून झालेला आहे असा एक मेसेज जो आहे तो कार्यकर्त्यामध्ये जाऊ शकतो. महाविकास आघाडी देखील म्हणेल की अजित पवार जसा वापर केला आहे त्याच पद्धतीने भविष्यामध्ये नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांचा वापर करून फेकून दिला जाऊ शकतं. त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये प्लस आणि मायनस म्हणून जर पाहिले तर प्लस मध्ये एकनाथ शिंदे असतील, मायनस मध्ये काही झालं तर भाजपला मोठा डेंट जो आहे. अजित पवार बाहेर पडले काय नाही पडले तरी काय, पण अजित पवार यांना सोबत घेतला त्यामुळे डेंट बसला होता आणि जो वैचारिक कार्यकर्ता आहे त्यामुळे तो मायनस झाला होता. मात्र आता अजित पवार यांना सोबत घेतल्यानंतर जे लोकसभेला घडलं ते जे विधानसभेला घडेल असं नाही, कारण लाडली बहीण योजनेची मोठी आशा जी आहे महायुतीच्या खरंय. नेत्यांना आहे. 2.5 कोटी महिलांना मदत केल्यामुळं ही बहीण आपल्या मदतीला धावेल आणि पुन्हा एकदा जो निश्चितपणे म्हणजे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे मायनस पॉईंट दिसत नाहीये, बाकी सगळ्यांकडे प्लस पॉईंट असले तरी सुद्धा काही ना काही मायनस पॉईंट सुद्धा आहेत. धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीबद्दल. नेमकं काय होतं पुढे हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी सध्या घडायला सुरुवात झालेली आहे.